नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणाला फिट इंडिया आयकॉन बनवले आहे? केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आयुष्मान खुराना यांना फिट इंडिया आयकॉन बनवले आहे. जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक जल दिन 22 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा 70 वरून किती वर्षे करावी अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक समितीने केली आहे. आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा 70 वरून 60 वर्षे करावी अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक समितीने केली आहे. महिला प्रीमियर लीग WPL मध्ये 1000 धावा करणारी कोण पहिली क्रिकेटपटू ठरली आहे? महिला प्रीमियर लीग WPL मध्ये 1000 धावा करणारी नताली स्क्विअरब्रंट ही पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. महिला प्रीमियर लीग WPL 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? मुंबई इंडियन्सने पटकावले आहे. IIT मद्रासने विकसित होत असलेल्या जगातील सर्वात लांब हायपरलूपची लांबी किती आहे? IIT मद्रास येथे विकसित होत असलेल्या जगातील सर्वात लांब हायपरलूपची लांबी 410 एवढी आहे. श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने कवी नर्मद साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने कवी नर्मद साहित्य पुरस्कार प्राचार्य लक्ष्मण तांबोळी यांना जाहीर झाला आहे. तेलुगू अभिनेता चिरंजीवीला कोणत्या देशाने लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित केले आहे? तेलुगू अभिनेता चिरंजीवीला UK देशाने लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित केले आहे. बोंगो सागर 2025 नौसेना अभ्यास कोणत्या 2 देशात पार पडला आहे? बोंगो सागर 2025 नौसेना अभ्यास भारत आणि बांगलादेश या देशांमध्ये पार पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर भिवंडी येथे उभारण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद 2025 ची थीम काय आहे? नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद 2025 ची थीम आहे कालचक्र पीपल पीस प्लॅनेट. हॉकी इंडियाने गोलकीपर ऑफ द इयर 2024 अवॉर्ड कोणाला दिला आहे? हॉकी इंडियाने गोलकीपर ऑफ द इयर 2024 अवॉर्ड सविता पुनिया यांना दिला आहे. कोणत्या मिशनद्वारे सुनीता विल्यम आणि ब्रूस विल्मोर यांना अवकाशातून पृथ्वीवर आणण्यात आले? क्राउड 10 मिशन या मिशनद्वारे सुनीता विल्यम आणि ब्रूस विल्मोर यांना अवकाशातून पृथ्वीवर आणण्यात आले. 57व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? 57व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन ओडिसा येथे करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्राने 21 मार्चला कधी जागतिक हिमदिन दिन घोषित केला आहे? संयुक्त राष्ट्राने 21 मार्च 2022 ला जागतिक हिमनदी दिन घोषित केला आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे? पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील 100 जिल्ह्यांना समावेश करण्यात येणार आहे. कोणत्या राज्याच्या विधानसभेत OBC समुदायाला विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षण आणि नोकरीमध्ये
42% आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. तेलंगणा या राज्याच्या विधानसभेत ओबीसी समुदायाला विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण आणि नोकरीमध्ये 42% आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. कोणत्या कालावधीत चीनमध्ये SCO सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे? 25 आणि 26 मार्च या कालावधीत चीनमध्ये SCO सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत 23वा वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे? भारत आणि फ्रान्स यांच्यात 19 ते 22 मार्च या कालावधीत 23वा वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे. विक्रम आणि कल्पना हे हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर कोणी डेव्हलप केले आहे? इस्रोने डेव्हलप केले आहे. एशियन फिल्म अवॉर्ड 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते? एशियन फिल्म अवॉर्ड 2025 हाँगकाँग येथे आयोजित करण्यात आले होते. राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? राजीव युवा विकास योजना तेलंगणा या राज्याने लॉन्च केले आहे. ICC T20 अष्टपैलू क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे? ICC T20 अष्टपैलू क्रमवारीत हार्दिक पांड्या अव्वल स्थानावर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाने आसाम या राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. कबड्डी विश्वकप 2025 कोठे होणार आहे? कबड्डी विश्वकप 2025 इंग्लंड येथे होणार आहे. कोणत्या मंत्रालयाने अश्विनी रडारसाठी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड सोबत करार केला आहे? संरक्षण मंत्रालयाने अश्विनी रडारसाठी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड सोबत करार केला आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.